कोणालाही सहज जमेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने बनतो हा सुपर सॉफ्ट मऊ जाळीदार तोंडात टाकताच विरघळणारा रवा केक। लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा सर्वांचा आवडता का नसणार, एवढा टेस्टी होतो तो। आता रवा केक बनवण्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलंय। त्यात सर्वप्रथम आपल्याला रवा भिजवायचा आहे। रवा भिजवण्यासाठी इथे मी दूध घेतलंय। हे नॉर्मल गरम करून थंड केलेलं दूध आहे आणि त्यातच टाकणार आहे दही। आता हे दही, रवा आणि दूध याला आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचे, म्हणजे रवा व्यवस्थित असा फुलेल। या पूर्ण रेसिपीचे इन्ग्रेडियंट्स आणि मेजरमेंट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। फक्त तुम्ही याच्या स्टेप चुकू नका, त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। 15 मिनिटं झालेत, रवा आपला छान असा फुलला आहे। आता याच्यात आपण तेल घालूया आणि तूप घालूया। तुपाऐवजी तुम्ही नुसतं तेल घातलं किंवा तेलाऐवजी नुसतं तूप घातलं तरी चालेल, आपल्या आवडीप्रमाणे घालायचे। त्याच्यासोबतच आपल्याला यात कॅस्टर शुगर घालायची। कॅस्टर शुगरऐवजी घरातली नॉर्मल शुगर आहे ती मिक्सरला बारीक करून पण यात घालू शकतो आणि व्हॅनिला इसेन्स घालायचे। या सगळ्या गोष्टी छान अशा मिक्स करायच्या आहेत। हे बॅटर पूर्णपणे आपल्याला लम्प फ्री करायचं आहे, म्हणजे ह्याच्यात कुठल्याही गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत, म्हणजे याचा टेक्स्चर छान होतं। पूर्ण असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। जेवढं फेटता येईल तेवढं आपल्याला सुरुवातीलाच फेटायचं आहे। एकदा आपण याच्यामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर घातलं की आपल्याला याला खूप जास्त फेटायचं नाही। आता इथे फ्लेवरसाठी मी कस्टर्ड पावडर घालणार आहे, त्याच्यासोबतच बाइंडिंगसाठी मैदा घालायचा आहे। याही सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहेत। पूर्णपणे ह्या लम्प फ्री बॅटर तयार करायचे। हे दोन्ही पिठं व्यवस्थित ह्याला मिक्स करून झालं की या स्टेजवर आपण अवन आठवणीने प्रीहीट करायचं आहे 10 मिनिटांसाठी। जर आपल्याकडे अवन नसेल तर आपण कढई ठेवायची गॅसवर आणि ती गरम करायला ठेवून द्यायची आहे झाकण लावून। हे व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पुढच्या गोष्टी टाकणार आहे, म्हणजे चवीनुसार मीठ आणि आपले रायझिंग एजंट म्हणजेच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा। आता हे टाकल्यानंतर आपल्याला ह्याला खूप जास्त फेटायचं नाही, अगदी हलक्या हाताने मिक्स आणि फोल्ड ही टेक्निक वापरायची आहे। त्याप्रमाणे आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे। खूप जास्त जोरात फेटायचं नाही आहे, ज्याने आपला केक डेन्स होऊ शकतो। म्हणजे एकदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकला की केक लगेच फुलायला लागतो, त्यामुळे खूप जास्त फेटलं की त्याची हवा पूर्ण निघून जाईल। आता इथे मी केकच्या भांड्याला तूप लावून ठेवलं होतं आधीच। आपल्याला हे आठवणीनेच आधी लावून ठेवायचं आहे, म्हणजे एकदा सोडा आणि पावडर घातली की आपली घाई नको। आता याच्यामध्ये सगळं बॅटर ओतायचं आहे आणि 180 डिग्रीवरती 30 ते 35 मिनिटांसाठी याला छान असं बेक करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यावर याला डिमोल्ड करायचं आहे। गरम असतानाच आपण जर डिमोल्ड केला तर कदाचित आपला केक तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला डिमोल्ड करण्याची अजिबात घाई नाही करायची। हा केक जेव्हा बेक होत असतो ना, तेव्हा घरामध्ये अगदी बेकरीसारखा घमघमाट सुटलेला असतं। तर बनतानाच असं वाटतं की कधी खायला मिळेल। एकदम सुपर सॉफ्ट असा हा तयार होतो आणि चवीलाही खूप छान लागतो। केक पूर्णपणे थंड झाला की त्याचे छान असे स्लाइस करा आणि एन्जॉय करा हा मऊ लुसलुशीत जाळीदार केक। हा केक आपण 5 ते 6 दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकतो एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये, आणि मुलांच्या डब्यामध्ये द्यायला म्हणजेच शॉर्ट ब्रेकमध्ये द्यायला अगदी उत्तम ऑप्शन आहे। माझा मुलगाही हा केक खूप आवडीने खातो, मी त्याला अधूनमधून हा देत असते। तर ह्या रव्या केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।